हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 6 करणार आहेत. त्यामध्ये लॅब नेहमीप्रमाणे टायपिंग प्रॅक्टिस. या ठिकाणी आता आपल्याला वर्ड दिलेले आहेत. आस्क, डॅड, अशी हे आपण वर्ड टाईप करून घ्यायचे आहेत. ओके. नेक्स्ट आहे सेल्फ पाथ लर्निंग. याच्यामध्ये बघा 12 क्वेश्चन आहेत सेल्फ पाथ लर्निंगमध्ये. हा नवीन पार्ट आलेला आहे आता आपल्या 6 नंबर इरामध्ये. तर इथं प्रोसेसला क्लिक करा. यामध्ये बघा 12 क्वेश्चन दिसत आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट. इथे क्वेश्चनला क्लिक करायचं आहे आणि नंतर आन्सर द्यायचं आहे. You have reached the end of the assignment. You have learned what is an operating system and functions of an operating system. हे बघा आपलं सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेलं आहे. आता सेशन नंबर 6 मध्ये आणखी एक नवीन पॉईंट ॲड झालेला आहे, तो म्हणजे डू इट युअर सेल्फ. स्टार्ट. यामध्ये बघा 10 क्वेश्चन आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. Refresh the desktop of your system. Use shortcut drop down menu or context menu. Or by clicking right button of the mouse. तर इथे राईट क्लिक करायचं आहे आणि रिफ्रेश. सबमिट. Open the notepad program. Change the paper size A4. Orientation as landscape. Use file page setup. नोटपॅड ओपन करण्यासाठी इथे स्टार्ट बटनवर क्लिक करा, एन प्रेस करा आणि नोटपॅडला क्लिक करा. इथं दिलेलं असतं मुलांनो की कशामध्ये जायचं आहे. फाईलमध्ये जायचं, फाईलमध्ये पेज सेटअप आणि यामध्ये स्टेप बाय स्टेप करायचं. चेंज द पेपर साईज A4 पेपर साईज घेतलेली आहे.
ओरिएंटेशन लँडस्केप आणि ओके करा. सबमिट. नेक्स्ट, ओपन द नोटपॅड प्रोग्राम. टाईप द टेक्स्ट नेचर इज आवर बेस्ट फ्रेंड. चेंज इट्स फॉन्ट ॲज एरियल, स्टाईल ॲज बोल्ड इटॅलिक अँड साईज 20. यूज फॉर्मॅट फॉन्ट. तर आपल्याला नोटपॅड प्रोग्राम ओपन करायचा आहे. परत आपण पहिल्यापासून ओपन करूया. स्टार्टला क्लिक केलं आणि एन प्रेस करा. नोटपॅड प्रोग्राम ओपन केलेला आहे. इथं नेचर इज आवर बेस्ट फ्रेंड असं टाईप करायला सांगितलं आहे. तर आपण हे कॉपी पण करू शकतो. मी इथं सिलेक्ट करून कॉपी केलेलं आहे कंट्रोल सीच्या साहाय्याने आणि कंट्रोल व्हीच्या साहाय्याने पेस्ट केलेलं आहे. नंतर याला सिलेक्ट करून घ्या. हे कंप्लीट सेंटेन्स सिलेक्ट करा. चेंज द फॉन्ट साईज एरियल. याची फॉन्ट साईज जी आहे ती एरियल करायची. फॉर्मॅटमध्ये फॉन्ट या ठिकाणावरून हे अल्फाबेटिकली फॉन्टचे नेम असतात. यामध्ये एरियल नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे. या ठिकाणी बोल्ड आणि इटॅलिक यामध्ये बघायचं. बोल्ड आणि इटॅलिक दोन्ही आहे आणि साईज 20. तर साईज 20. ओके. ओपन द नोटपॅड प्रोग्राम. ॲड द टाईम अँड डेट इन द पेज फ्रॉम एडिट टॅब. बघा, परत नोटपॅड प्रोग्राम ओपन करायला सांगितलं आहे. स्टार्टमध्ये जावा, एन प्रेस करा. इथं नोटपॅड प्रोग्राम ओपन होईल. यामध्ये बघा डेट आणि टाईम इन्सर्ट करायला सांगितलं आहे आणि हे पण सांगतात की कुठून करायचं आहे. एडिट टॅब. एडिट टॅबमध्ये जावा. इथे टाईम अँड डेट आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉर्ट द आयकॉन्स ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू नेम्स बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट सॉर्ट बाय ऑप्शन. बघा काय सांगितलेलं आहे. सॉर्ट द आयकॉन्स ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू नेम्स. राईट क्लिक करा. इथे राईट क्लिक केल्यानंतर माऊसचं राईट बटन प्रेस करायचं आहे आणि आयकॉन सॉर्ट करायला सांगितलेत बाय नेम्स. सॉर्ट बाय आणि इथं बाय नेम म्हणजे नेमला फक्त क्लिक करायचं आहे. सबमिट. Enable the auto arrange the icons option by clicking the right button of the mouse. राईट बटन प्रेस करायचं आहे अँड सिलेक्ट व्ह्यू. हे बघा, हे ब्लँक स्क्रीनमध्ये राईट क्लिक करा आणि इथं व्ह्यूमध्ये जायला सांगितलं आहे. व्ह्यूमध्ये जावा आणि या ठिकाणी काय सांगितलं आहे आपल्याला, ॲटो अरेंज आयकॉन्स. तर याला क्लिक करा. Change the size of the icons available on the desktop to small. डेस्कटॉपवर जे आयकॉन आहेत त्यांची साईज स्मॉल करायची बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट व्ह्यू ऑप्शन. तर आपल्याला व्ह्यू ऑप्शनमध्ये जायचं आहे. प्रथमतः आपण राईट क्लिक केलं, व्ह्यूमध्ये गेलो आणि साईज काय सांगितली, स्मॉल. तर इथे स्मॉल आयकॉन्स याला क्लिक करा आणि सबमिट म्हणा. ओके. ओपन द नोटपॅड प्रोग्राम. परत आपल्याला नोटपॅड प्रोग्राम ओपन करायचा आहे. सेव्ह युअर डॉक्युमेंट विथ नेम नोटपॅड. इथं स्टार्टला क्लिक केलं, एन प्रेस केलं, नोटपॅड प्रोग्राम ओपन केला आहे. फाईलमध्ये जावा, फाईलमध्ये सेव्ह ॲज आणि इथं फाईलला नाव द्यायला सांगितलं आहे नोटपॅड. एक शब्द जर सिलेक्ट करायचा असेल तर त्या शब्दावर मध्यभागी 2 वेळेस क्लिक करा. ते कॉपी केलं कंट्रोल सी आणि या ठिकाणी पेस्ट केलेलं आहे. कंट्रोल व्ही आणि इथे सेव्हला क्लिक करा. सबमिट. ओपन नोटपॅड. परत आपल्याला नोटपॅड ओपन करायचं आहे. टाईप युअर नेम, ॲड्रेस अँड ब्लड ग्रुप. देन गो टू द फाईल टॅब अँड क्लिक ऑन द सेव्ह बटन. सेव्ह द फाईल ऑन युअर कम्प्युटर. तर ओपन करायचं आहे आपल्याला नोटपॅड. स्टार्टमध्ये गेलो, एन प्रेस केलं, नोटपॅड प्रोग्राम ओपन केला. मी इथं नाव म्हणून मी श्री समर्थ कम्प्युटर्स असं टाईप करते. असं टाईप केलेलं आहे. असं मी टाईप केलेलं आहे. नंतर त्यांनी सांगितले बघा फाईल टॅबचा वापर करायचा आहे सेव्ह करण्यासाठी. आपण फाईलमध्ये गेलो, फाईलमध्ये सेव्ह ॲज केलं
आणि इथं फाईलला काही नाव द्यायला सांगितले नाही, आपल्या मनाने आपण काही नाव देऊ शकतो. इथं मी टाईप केलं श्री आणि सेव्ह, सबमिट. To select the icons you want to display on the taskbar, right click on the taskbar, select taskbar setting, then select icons from the notification area. टास्कबारवर आपल्याला आयकॉन्स ॲड करायचे नोटिफिकेशन एरियामध्ये. तर इथं राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर टास्कबार सेटिंग आणि या ठिकाणी आयकॉन्स ॲड करायचे आहेत. सिलेक्ट विच आयकॉन्स ॲपियर ऑन द टास्कबार याला क्लिक करा आणि इथं तुम्हाला जो पण आयकॉन ॲड करायचा असेल त्याला फक्त क्लिक करायचं आहे. तर याच्यातलंच मी व्हॉल्यूमचा आयकॉन ऑन करते आणि परत ऑफ केला आणि ऑन केला तर तो ॲड झालेला आहे आणि सबमिट. SIM. तर अशा प्रकारे आपल्याला डू इट युअर सेल्फमधले 10 क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत. नेहमीप्रमाणे एंड एक्झाम केलं. नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. नॉलेज चेकमध्ये बघा इथं 10 क्वेश्चन दाखवलेले आहेत. जसं आपण फर्स्टपासून 5थपर्यंतचे केले नॉलेज चेक, तसेच तिथे सुद्धा नॉलेज चेक आहे. 10 क्वेश्चन आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. आता आपण सेशन कंप्लीशन टेस्ट कशी सॉल्व करायची ते पाहणार आहे. इथे बघा 4 क्वेश्चन दाखवलेले आहेत. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट यू कॅन वॉच मूवीज, लिसन टू सॉन्ग अँड प्ले कम्प्युटर्स गेम्स ऑनलाईन. तर आपण हे कम्प्युटरच्या सहाय्याने या सर्व गोष्टी करू शकतो. युजिंग द इंटरनेट यू कॅनॉट सर्च एज्युकेशनल इन्फॉर्मेशन ऑनलाईन. तर हे फॉल्स आहे. यू कॅनॉट बाय प्रोडक्ट्स ऑनलाईन. बाय करू शकतो आपण प्रोडक्ट्स ऑनलाईन, तर हे सुद्धा फॉल्स आहे. यूज द इंटरनेट यू कॅनॉट लिसन टू सॉंग्स ऑनलाईन. लिसन पण करू शकतो, म्हणून हे सुद्धा फॉल्स आहे. तर अशा प्रकारे आपला सेशन नंबर 6 कंप्लीट झालेला आहे.